नमस्कार बालमित्रांनो, हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे। आज आपण इयत्ता 4 भाग 4 मधील विषय परिसराभ्यास भाग 2 यामधील पाठ 16वा दक्षिणेतील मोहीम या पाठातील स्वाध्यायाची चर्चा करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ, व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते। वेल्लूरची, तंजावरची, बंगूरची। अचं उत्तर आहे तंजावरची। प्रश्न क्रमांक आ, कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती। दिल्ली, जिंजी, गोळकोंडा। आचं उत्तर आहे कुतुबशहाची गोळकोंडा ही राजधानी होती। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर, स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकोजीराजांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांचा होता। आ, शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली? उत्तर, स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे अशी गळ शिवरायांनी व्यंकोजीराजांना घातली। ई, शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले? उत्तर, शिवाजीराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा। प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। अ, शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर, कारण मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। प्रश्न क्रमांक आ, शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली। उत्तर, कारण एका रात्री व्यंकोजीराजे महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला। तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला, व्यंकोजीराजांचा पराभव झाला। आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली।